सुरुवातीच्या प्रार्थनेमध्ये आम्ही जाऊया आणि त्यानंतर आम्ही परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आम्ही जाणार आहोत. पवित्र परमेश्वरा, आजच्या या विशेष दिनाबद्दल आम्ही प्रत्येकजण तुला धन्यवाद देत आहोत. पवित्र परमेश्वरा, आम्ही वेदीचं रहस्य या विषयाला पवित्र परमेश्वरा या आठवड्यामध्ये अभ्यासत असताना पवित्र परमेश्वरा, आजच्या या वचनाच्या द्वारे आम्हाला या वेदीचं रहस्य तू प्रगट कर. आणि पवित्र परमेश्वरा, यामध्ये ज्या गूढ गोष्टी आहेत पवित्र परमेश्वरा, त्या वचनाच्या द्वारे अनेक आमच्या जीवनातील बंधनं, अडखळण, विघटन तू दूर कर. आणि पवित्र परमेश्वरा, मी प्रार्थना करत आहोत आमच्या जीवनामध्ये तुझी स्वर्गीय शांती पवित्र परमेश्वरा तू प्रस्थापित कर. जीवनातील प्रत्येक प्रकारचे अडखळण, विघटन तू दूर कर. प्रत्येकानं तुझ्या सामर्थ्याने, तुझ्या दयेने तू चालव. जे प्रियजन आलेले आहेत, जे येत आहेत, प्रत्येकांवरती कृपा कर. आणि पवित्र परमेश्वरा, प्रत्येकांच्या द्वारे तू उंचवलं जाऊ दे. प्रभू येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक. आमेन, आमेन. या समयामध्ये प्रियानो, मी परमेश्वराच्या पवित्र वचनाकडे आमचं लक्ष आम्ही केंद्रित करत असताना पवित्र शास्त्रामध्ये प्रियानो, आम्ही ज्या प्रकारे अनेक स्वरूपाच्या वेगवेगळ्या गोष्टी आम्हाला बघायला मिळतात, पण आम्ही गेल्या आठवड्याभर एका विषयाला आम्ही अभ्यासत आहोत. तो विषय आहे वेदीचं रहस्य. वेदीच्या संदर्भात आम्ही अनेक वचन संपूर्ण आठवड्याभरामध्ये आम्ही अभ्यासलेले आहेत, अनेक वचन आम्ही पाहिलेत. पण प्रियांनो, आजच्या या वेळामध्ये सुद्धा आम्ही आपली आध्यात्मिक वेदी याबद्दल आम्ही समजून घेणार आहोत. विश्वासणाऱ्यांची आध्यात्मिक जी वेदी आहे या संदर्भात पवित्र शास्त्रामध्ये आम्ही ज्या गोष्टी आज अभ्यासणार आहोत त्या या स्वरूपाने आहेत. पवित्र शास्त्रामध्ये सर्वप्रथम आम्ही एक वचन आम्ही वाचणार आहोत. पहिले राजे याचा अध्याय 18 आणि वचन 30 या ठिकाणी वचनामध्ये आम्ही पाहतो. पहिले राजे याचा अध्याय 18 आणि वचन 30. फर्स्ट किंग चॅप्टर 18 वर्स 30. फर्स्ट किंग चॅप्टर 18 वर्स 30. मग एलिया सर्व लोकास म्हणाला, माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकलेली होती, ती त्याने दुरुस्त केली. प्रियांनो, या ठिकाणी मी पाहत आहोत ज्या प्रकारे जुन्या करारामध्ये अर्पण अर्पिण्यासाठी वेदीचा वापर केला जायचा, की या वेदींवरती परमेश्वरा संदर्भात प्रियांनो किंवा परमेश्वरासमोर वेगवेगळ्या प्रकारची अर्पणे अर्पिल्या जायची. आणि या वेदीचा उपयोग प्रियांनो आम्ही पाहतो की परमेश्वरा समोर प्रियांनो या धूप वेद ज्या प्रकारे प्रियांनो मी पाहतो की होम अर्पण आहेत, पाप अर्पण आहे, शांतार्पण आहे आणि प्रियांनो दोषार्पण आहे. या वेगवेगळ्या स्वरूपाच्या अर्पणाला परमेश्वरासमोर प्रियांनो अर्पण अर्पिली जायची. आणि आम्ही पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहत आहोत अन्नार्पणाबद्दल. एकंदरीत 5 प्रकारची अर्पण जी परमेश्वरासमोर अर्पिली जात होती. प्रियांनो, या सर्व अर्पणाला आम्ही जुन्या करारामध्ये अभ्यासतो, पण त्याच प्रकारे प्रियांनो नवीन करारामध्ये आम्हाला वेदीचा संदर्भ किंवा कुठल्या प्रकारची वेदी आम्हाला बघायला मिळत नाही. हालेलुया. पण प्रियांनो, आम्हाला प्रत्येकांना सुद्धा या वेदी संदर्भात प्रियांनो काही महत्त्वपूर्ण गोष्टी आम्ही अभ्यासणार आहोत. आमची आध्यात्मिक वेदी. हालेलुया. विश्वासणाऱ्याची आध्यात्मिक वेदी, की या आध्यात्मिक वेदीवरती प्रियांनो आम्ही नित्य परमेश्वराला आमचं आध्यात्मिक अर्पण आम्ही अर्पण करणं गरजेचं आहे. ज्या प्रकारे प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जुन्या करारामध्ये जी भौतिक स्वरूपाने प्रियांनो जी डोळ्याने दिसणारी जी वेदी आहे, त्या वेदीवरती होमार्पण, अन्नार्पण, पापार्पण, दोषार्पण प्रियांनो अशा प्रकारची अर्पण परमेश्वरासमोर प्रियांनो अर्पिल्या जात होते. शांतार्पण, एकंदरीत 5 प्रकारची अर्पण हे परमेश्वरासमोर अर्पिली जात होती, की जी डोळ्याने दिसणारी आहे. पण प्रियांनो, आध्यात्मिक अर्पण आम्ही प्रत्येकाने आमच्या आध्यात्मिक वेदीवरती अर्पण करणं गरजेचे आहे. आणि प्रियांनो, ही आध्यात्मिक वेदी म्हणजे नेमकं काय, ही गोष्ट आज आम्ही समजून घेऊयात. हालेलुया. कारण वेदी संदर्भात आम्ही पाहत आहोत आणि ही आमची आध्यात्मिक
वेदी कोणती आहे? पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की जी अशी जागा की ज्या जागेवरती आम्ही प्रार्थना, परमेश्वराची उपकार, त्याची उपकार स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा पियानो आम्ही सकाळ आणि संध्याकाळ रोज आम्ही त्याला अर्पू शकू. हालेलुया. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की सकाळ आणि संध्याकाळ प्रियांनो परमेश्वरा पित्यर्थ अर्पण अर्पिले जात होती. सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस. हालेलुया. किती वेळेस? सर्वजण किती वेळेस? एकंदरीत आम्ही पाहतो की सकाळी आणि संध्याकाळी 2 वेळेस परमेश्वरासमोर पियांनो अर्पण अर्पिली जात होती. धूप वेदीवरती पियांनो परमेश्वरासमोर जो सुवासिक धूप आहे तो सुद्धा पियांनो त्या धूप वेदीवरती अर्पिला जात होता. म्हणजे 2 वेळेस परमेश्वरासमोर वेदीच्या जवळ येणं आणि त्या वेदीवरती अर्पण अर्पिणं ही गोष्ट नित्य 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 पियांनो त्या वेदीच्या समोर कायम केली जात होते. आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा सकाळ आणि संध्याकाळ परमेश्वरासमोर पियांनो आम्हाला आमचं आध्यात्मिक अर्पण रोज अर्पण करणं गरजेचं आहे. ती म्हणजे स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव, त्याची प्रार्थना आणि पियांनो देवाचा धन्यवाद. हालेलुया. पियांनो या गोष्टी आम्ही सकाळ आणि संध्याकाळ रोज करायला पाहिजे. आणि पियांनो त्याच प्रकारे ही आध्यात्मिक वेदी आम्हाला प्रत्येकांना बांधणं गरजेचे आहे. ही आध्यात्मिक वेदी आम्हाला प्रियांनो बांधणं का आवश्यक आहे? कारण प्रियांनो ही आध्यात्मिक वेदी जोपर्यंत आम्ही बांधणार नाही तोपर्यंत आम्ही त्याच्यावरती नित्य परमेश्वराला सकाळ संध्याकाळ आमचं आध्यात्मिक भेट, आध्यात्मिक अर्पण आम्ही त्याला अर्पू शकत नाही. प्रियांनो ही आध्यात्मिक वेदी आम्हाला बांधण्यासाठी एका शांत ठिकाणाची आम्हाला निवड करणं गरजेचे आहे. ही शांत ठिकाण पियानो कदाचित आमचं घर असू शकतं, कदाचित एखादी जागा जी घरातली असू शकते, कदाचित त्या घरातील पियानो एखादी अशी रूम की ज्या ठिकाणी आम्ही परमेश्वराची स्तुती, त्याची आराधना, त्याचा गौरव, त्याचा धन्यवाद आम्ही रोज सकाळ संध्याकाळ करू शकू. हालेलुया. पण प्रियांनो ही जागा आम्हाला निश्चित करणं गरजेचं आहे. पण प्रियांनो आम्ही देवाचा धन्यवाद करत असताना, देवाची प्रशंसा, त्याची आराधना, त्याची स्तुती, त्याची महिमा करत असताना प्रियांनो या गोष्टीचा त्रास इतरांना होता कामा नये. हालेलुया. कारण आमच्या भेटीच्या द्वारे, आमच्या अर्पणाच्या द्वारे केवळ मी आणि माझा परमेश्वर प्रियांनो हा आनंदित व्हायला पाहिजे, तो संतुष्ट व्हायला पाहिजे. हालेलुया. पण प्रियांनो त्या कारणाने आम्ही जर अति उत्साहाने प्रियांनो एखादी गोष्ट ही जर करायला लागलो, स्तुती आराधना मोठमोठ्याने जर करायला लागलो आणि घरातले नक्की एक वेगळा विचार करते. हालेलुया. म्हणून आम्ही या गोष्टीची दक्षता घेणं गरजेचे आहे की आमच्या स्तुती आराधनेच्या द्वारे कुणालाही त्रास होणार नाही. आम्ही आमच्या अंतःकरणातून प्रियांनो देवाला अंतःकरणातून ही भेट रोज समर्पित करणं गरजेचे आहे. एका निवांत ठिकाणी, शांत ठिकाणी जी जागा प्रियांनो आम्ही निवडून त्या जागेवरती रोज देवाशी आम्ही बोलू शकतो. जे आमच्या मनामध्ये आहे ते रोज आम्ही देवाला अगोदर सांगणं, देवाला धन्यवाद देणं, त्याची स्तुती करणं, त्याची महिमा करणं आणि ज्या गोष्टी देवाने आमच्या जीवनामध्ये केलेल्या आहे त्या प्रत्येक गोष्टीबद्दल देवाचे आभार मानणं. प्रियांनो आम्ही ही गोष्ट सकाळ संध्याकाळ रोज आम्ही त्या परमेश्वरासमोर केली पाहिजे. प्रियांनो पण आमची आध्यात्मिक ज्यावेळेस आमची भेट आम्ही परमेश्वराला समर्पित करतो त्यानंतरहून सकाळ आणि संध्याकाळ थोडा वेळ आम्ही शांत त्या परमेश्वरासमोर बसणं गरजेचं आहे. कारण त्या वेळामध्ये तो परमेश्वर आमच्या बरोबर बोलू इच्छित असतो. तो परमेश्वर आमच्या प्रत्येकांशी तो बोलतो आणि ज्यावेळेस परमेश्वर आमच्याशी बोलतो प्रियांनो आम्ही शांत होऊन देवाकडनं त्या गोष्टी ऐकणं गरजेचे आहे. हालेलुया. तो आमच्यासाठी त्याच्या योजना तो सांगत असतो. तो परमेश्वर आमच्या जीवनामध्ये असलेल्या उणिवा आम्हाला तो आमच्या जीवनामध्ये सांगत असतो. पण प्रियांनो ज्या वेळेस आम्ही त्याच्याकडनं शांत चित्ताने, त्या एका चित्ताने आम्ही त्याच्याकडनं ऐकू प्रियांनो निश्चित आमचं जीवन पूर्णपणे बदलल्याशिवाय राहणार नाही. हालेलुया. आणि म्हणून प्रियांनो असं आमची आध्यात्मिक वेद आम्हाला बांधणं आवश्यक आहे. ज्या प्रकारे आता आम्ही पवित्र शास्त्रामध्ये जो भाग आम्ही वाचला,
हा कर्मेल डोंगरावरचा पियानो एक महत्वपूर्ण भाग आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की या कर्मेल डोंगरावरती पियानो एलिया संदेशाने परमेश्वराची प्रार्थना केली, परमेश्वराची आराधना त्याने केली आणि परमेश्वराकडे त्याने धावा केल्यानंतर पियानो पवित्र शास्त्र मला सांगतं की स्वर्गातून आकाशातून अग्नी उतरली आणि परमेश्वराने त्या अर्पणाचा स्वीकार केला. तत्पूर्वी या सर्व गोष्टीला आम्हाला माहिती असताना पियानो ज्या प्रकारे कर्मेल डोंगरावरची ही कसोटी या वचनामध्ये मी पाहत आहोत की पवित्र शास्त्र मला सांगतं की मग एलिया सर्व लोकांस म्हणाला माझ्याजवळ या. तेव्हा सर्व लोक त्याच्याजवळ आले. परमेश्वराची वेदी पाडून टाकण्यात आली होती ती त्याने दुरुस्त केली. काय केली? सर्वजण म्हणूया, आणखी एकदा म्हणूया, काय केली? दुरुस्त. साध्या सोप्या शब्दामध्ये प्रियांनो आम्हाला ही गोष्ट लक्षात येईल की दुरुस्त करणं. आणखी एक शब्द आपल्या प्रत्येकाला माहिती आहे, रिपेअर. रिपेअर, पुन्हा एकदा त्याची पुनर्स्थापना करणं किंवा पुन्हा त्याची बांधणी करणं. प्रियांनो या ठिकाणी मी पाहतो की ही वेदी पुन्हा बांधण्यात आली, ही वेदी प्रियांनो दुरुस्त करण्यात आली. आमची आध्यात्मिक वेदी पियानो ही पाडून टाकण्यात येते. आध्यात्मिक वेदी यासाठी पाडून टाकण्यात येते की आम्ही सहज पापामध्ये, सहज अपराधामध्ये, सहज प्रियांनो आम्ही प्रभूपासून दूर केल्या जाऊ यासाठी पियांनो आमची आध्यात्मिक वेदी पाडून टाकण्यात येते. सर्वात पहिला घात जो आघात आहे तो सैतान आमच्या आध्यात्मिक वेदीवरती करत असतो की ज्या वेळेस आम्ही परमेश्वराचा धन्यवाद करतो, परमेश्वराची महिमा, त्याची प्रशंसा, त्याचा आदर, त्याचा गौरव आम्ही करतो, पियानो या गोष्टी संपुष्टात आणण्यात येतात. या गोष्टीपासून आम्हाला दुर्लक्षित केल्या जातं आणि सैतान पियानो आमच्या ह्या आध्यात्मिक वेदीवरती पियानो लक्ष केंद्रित करतो. आणि म्हणून पियानो आम्हाला जास्त जागृत असणं गरजेचं आहे आमच्या आध्यात्मिक वेदी संदर्भात. हालेलुया, हालेलुया. म्हणून दैवाचं वचन आम्हाला सांगतं की सर्व रक्षणीय वस्तूंपेक्षा आपल्या अंतःकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यात जीवनाचा काय आहे? काय आहे? आमच्या अंतःकरणामध्ये जीवनाचा उगम आहे. या कारणाने आम्ही बाकीच्या सगळ्या गोष्टी पेक्षा आमच्या अंतःकरणाचं आम्ही विशेष रक्षण करायला पाहिजे. हालेलुया. आम्ही जास्त लक्ष किंवा जास्त प्रियांनो आम्ही ज्या गोष्टीची आम्ही रक्षण करतो ते आमचं शरीर आहे, बरोबर. त्यानंतर आम्ही आमच्या प्रॉपर्टीचं आम्ही अधिक लक्ष किंवा त्याचं रक्षण आम्ही अधिक करतो. त्यानंतर लेकरं आहे, लेकरांचं आम्ही अधिक रक्षण करतो. आमच्या घराचं आम्ही अधिक प्रियांनो त्यावरती अधिक लक्ष आम्ही केंद्रित करतो. पण प्रियांनो आमच्या आध्यात्मिक किंवा अंतःकरणाबद्दल आम्ही इतके जागृत राहत नाही. हालेलुया. आम्ही सहज कुठल्याही गोष्टी आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारतो. वाईट विचार असतील, वाईट संगती असतील, वाईट अशा गोष्टी असतील की ज्या गोष्टी पियानो आम्ही सहजरित्या आमच्या अंतःकरणामध्ये आम्ही स्वीकारतो. पाहण्याच्या द्वारे, ऐकण्याच्या द्वारे, बोलण्याच्या द्वारे, संगतीच्या द्वारे पियानो त्या गोष्टी आम्ही सहजरित्या स्वीकारतो आणि त्याचा परिणाम आमच्या आध्यात्मिक जीवनावरती होतो. पण प्रियांनो आम्ही या आमच्या आध्यात्मिक जीवनाला आम्ही विशेषरित्या त्याचं संरक्षण करणं यासाठी गरजेचं आहे, कारण या अंतःकरणामध्येच प्रियांनो जीवनाचा उगम आहे. हालेलुया. आणि सैतानाची इच्छा नाही की आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आमची वाढ व्हावी. सैतानाची इच्छा नाही की आध्यात्मिकरित्या प्रियांनो आम्ही उंचावले जावं. सैतानाची इच्छा आहे की आम्ही आत्मिकरित्या आम्ही संपुष्टतेत यावं, आत्मिकरित्या प्रियांनो आमचा नाश व्हावा. कारण आत्म्याचा नाश झाला म्हणजे सगळ्या गोष्टीचा नाश झाला. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की मनुष्याने जगातल्या सर्व गोष्टी मिळवल्या, पण जर त्याने आपल्या आत्म्याचा नाश करून घेतला तर त्याला काय लाभ? हालेलुया. जगातल्या सगळ्या गोष्टी आमच्याकडे असतील, पण प्रियांनो आमच्या जीवनामध्ये आत्मिकरित्या जर आम्ही नाश पावल्या गेलो, जर आम्ही आत्मिकरित्या संपुष्टात आलो किंवा आमचं तारण जर प्रियांनो नाश पावलं तर प्रियांनो आम्हाला कोणत्याही स्वरूपाने लाभ होऊ शकणार नाही. म्हणून प्रियांनो आम्हाला जगामध्ये सगळ्यात महत्वाची ज्या गोष्टीचं रक्षण आम्हाला करायचं आहे ते म्हणजे आमच्या अंतःकरणाचं. हालेलुया, हालेलुया.
कारण या अंतःकरणामध्येच प्रियानो आम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ त्या परमेश्वराला प्रियानो अंतःकरण रूपी या वेदीवरती आम्ही त्याला आभार रूपी यज्ञ, प्रियानो धन्यवादाचा यज्ञ, उपकार स्तुतीचा यज्ञ आम्ही सकाळ आणि संध्याकाळ त्याला अर्पू शकतो. त्याच प्रकारे प्रियानो या अंतःकरण रूपी प्रियानो वेदीवरती आम्ही त्याला रोज आणि रोज त्याच्या समोर प्रियानो आम्ही प्रार्थना करू शकतो. प्रियानो या अंतःकरणामध्येच प्रियानो तो प्रभू त्याची उपस्थिती तो प्रदान करतो. आणि ज्या प्रकारे आम्ही गेल्या दिवसामध्ये पाहिलं की या वेदीवरतीच प्रियानो भेट घेण्याचं हे ठिकाण आहे. अंतःकरण रूपी जी वेदी आहे ती परमेश्वराची भेट घेण्याचं ठिकाण आहे. क्षमेचं हे ठिकाण आहे. प्रियानो कराराचं हे ठिकाण आहे. आणि प्रियानो मध्यस्थी करण्याचं ठिकाण आहे. आणि उपासना करण्याचं हे ठिकाण आहे. पण प्रियानो सैतान फार धूर्त आहे की या अंतःकरणावरती सर्वप्रथम तो घात करतो. प्रियानो जर तो या अंतःकरणावरती घात करतो तर त्यासाठी आम्हाला आमची आत्मिक जी वेदी आहे ती आम्हाला दुरुस्त करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये आम्ही पाहतो की ज्या वेळेस एलिया संदेष्टाने प्रियानो या दोन्हीही व्यक्तींनी एकत्रित येऊन प्रियानो आपापल्या वेदी त्यांनी स्थापित केल्या. ज्या प्रकारे वचन या ठिकाणी मी पाहतो पहिले राजे याचा अध्याय 18 आणि वचन 23 पासून जर आम्ही या ठिकाणी वचन वाचलं 22 पासून आम्ही वाचूया. 1 किंग चॅप्टर 18 वर्स 22 ऑनवर्ड्स. एलिया लोकास म्हणाला, परमेश्वराच्या संदेष्टापैकी मी एकटाच उरलो आहे. बालाचे संदेष्टे तर 450 आहेत. आम्हास 2 गोरे द्यावे. त्यांनी आपापल्यासाठी वाटेल तो गोरा घ्यावा. त्याचे त्यांनी कापून तुकडे करावे आणि ते इंधनावर रचावे. पण त्यास अग्नी लावू नये. मग मीही दुसऱ्या गोराचे तसेच करून तो इंधनावर रचील व त्याला अग्नी लावणार नाही. तुम्ही आपल्या देवाचे नाव घ्या आणि मी परमेश्वराचे नाम घेईल. जो देव अग्नीच्या द्वारे उत्तर देईल तोच देव ठरावा. सर्व लोक म्हणाले ठीक आहे. हालेलुया. एकीकडे बालाचे 450 संदेष्टे आहेत आणि एकीकडे एकटा एलिया आहे. हालेलुया हालेलुया. पण प्रियानो एलिया देवाच्या आज्ञेने त्या ठिकाणी आला होता. एलिया आपल्या जीवनामध्ये प्रियानो त्याने दृढ निश्चय करून तो आला होता. एलिया प्रियानो त्या ठिकाणी हिम्मत करून आला होता. पण प्रियानो 450 संदेष्टांना जे बाल देवताचे संदेष्ट आहेत त्यांना तो घाबरला नाही. त्याचबरोबर प्रियानो मी पाहतो की आहाब जो राजा आहे याला सुद्धा तो घाबरला नाही. पण प्रियानो तो हिम्मत करून त्या ठिकाणी आला. ज्या वेळेस आम्ही सुद्धा प्रियानो परमेश्वराचा धन्यवाद करतो, आम्ही सैतान आणि सैतानाच्या कुठल्याही कारवाईला न घाबरता आम्ही सकाळ संध्याकाळ त्याला आमच्या अर्पणाची भेट आम्ही त्या आत्मिक वेदीवरती त्याला अर्पण करणं गरजेचे आहे. आणि ज्या वेळेस आम्ही त्याला नित्य प्रियानो आत्मिक स्वरूपाने आमची आध्यात्मिक भेट त्याला अर्पण करू, त्याद्वारे तो परमेश्वर संतुष्ट होईल. हालेलुया. कारण प्रियानो हे आध्यात्मिक जी वेदी आहे प्रियानो ती भेट घेण्याची ते ठिकाण आहे. क्षमेचं ते ठिकाण आहे. कराराचं ठिकाण आहे. मध्यस्थीचं ठिकाण आहे. आणि उपासना करण्याचं ते ठिकाण आहे. आम्ही या वेदीवरती ह्या आध्यात्मिक वेदीवरती ज्यावेळेस त्याला रोज आणि रोज प्रियानो आम्ही वेगवेगळ्या स्वरूपाने त्याला स्तुती आराधना आम्ही त्याची करू. प्रियानो त्याचा गौरव आम्ही करू. त्याची प्रशंसा आम्ही करू. परमेश्वराला धन्यवादाचा यज्ञ आम्ही अर्पण करू. त्याद्वारे तो परमेश्वर संतुष्ट होईल. आणि पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्या वेळेस परमेश्वर त्याच्या लोकांवरती संतुष्ट झाला, परमेश्वराने प्रियानो त्यांच्यावरती आशीर्वादाचा वर्षाव केला. हालेलुया. सो प्रियानो आम्ही धन्यवादाचा यज्ञ ज्या वेळेस परमेश्वराला समर्पित करतो, प्रियानो परमेश्वराचे अनेक आशीर्वाद आहे. शांती, आरोग्य, समृद्धी, त्याची दया, आध्यात्मिक उन्नती, या सर्व गोष्टीची प्रियानो त्याचबरोबर आत्मिक फळाची प्रियानो तो आमच्या जीवनामध्ये आशीर्वादाच्या स्वरूपाने तो आमच्या जीवनामध्ये वर्षाव तो केल्याशिवाय राहत नाही. म्हणून प्रियानो आम्ही सकाळ आणि संध्याकाळ आत्मिकरित्या आम्ही आध्यात्मिकरित्या प्रियानो त्याला नित्य आमचं अर्पण आम्ही अर्पण करणं गरजेचं आहे. सो प्रियानो सैतान
आमच्या जीवनामध्ये प्रियांनो आमची आत्मिक वेदी पाडून टाकण्यासाठी तो सातत्याने प्रयत्न करत असतो. पण प्रियांनो, ज्या प्रकारे आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की एलियाने त्या वेदीवरती आपलं अर्पण अर्पिण्या अगोदर त्या वेदीला त्याने दुरुस्त केलं. आम्ही पुन्हा एकदा म्हणूया, दुरुस्त केले. वेदी दुरुस्त केली, वेदी दुरुस्त केली. सो आता आमच्या आध्यात्मिक जीवनाकडे आम्ही आमचं लक्ष केंद्रित करूया. कदाचित आम्ही आत्मिकरित्या मोडकळीस आलेलो असो. हालेलुया. आमची आध्यात्मिक वेदी प्रियांनो ही मोडकळीस आलेली असेल, कारण प्रियांनो आमच्या आध्यात्मिक वेदीवरती आम्ही नित्य परमेश्वराला अर्पण करीत नाही. आमचं त्या गोष्टीकडे दुर्लक्ष आहे. आणि म्हणून प्रियांनो आमची आध्यात्मिक वेदी आज आम्हाला दुरुस्त करण्याची आवश्यकता आहे. ही आध्यात्मिक वेदी प्रियांनो दुरुस्त करण्याची आवश्यकता का आहे? कारण प्रियांनो या वेदीवरतीच, आध्यात्मिक वेदीवरतीच, अंतःकरण रूपी वेदीवरतीच प्रियांनो आम्ही नित्य परमेश्वराला धन्यवाद, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा आणि प्रियांनो आम्ही त्याचा गौरव आम्ही रोज सकाळ आणि संध्याकाळ करू शकतो. पण प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला बघायला मिळतं की अनेक स्वरूपाने सैतानाच्या सुद्धा प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या वेद्या आम्हाला पवित्र शास्त्रामध्ये बघायला मिळते. हालेलुया. आणि या सैतानाच्या वेद्या आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की या होत्या उंच ठिकाणी, की ज्यावरती प्रियांनो धूप दाखवला जायचा, ज्या ठिकाणी प्रियांनो अर्पणी अर्पिले जायची. परमेश्वराच्या वचनानुसार दिलेल्या विधिवत ज्या प्रकारच्या प्रियांनो गोष्टी होत्या, त्याच गोष्टी प्रियांनो जशाच तशा उंच ठिकाणी मूर्तीपूजेच्या स्वरूपाने बाल देवता आहे आणि आशेरा मूर्ती आहे, यांना प्रियांनो नैवेद्य दाखवणं, त्यांना प्रियांनो धूप दाखवणं, या प्रकारच्या गोष्टी प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये आम्हाला बघायला मिळतात. पण ज्या प्रकारे पवित्र शास्त्र आम्ही पाहतो की या आत्मिकरित्या सुद्धा प्रियांनो सैतानाच्या या वेदी आहेत प्रियांनो, आत्मिकरित्या सुद्धा पारिवारिक आणि आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा असतात प्रियांनो. हालेलुया. या गोष्टी आम्हाला ओळखणं गरजेचं आहे. जर आम्ही म्हणू की माझ्या जीवनामध्ये या गोष्टी नाहीत, तर कदाचित प्रियांनो आम्हाला जर त्याची ओळख झाली नाही तर त्या सैतानाच्या वेदी आम्ही पाडून टाकू शकत नाही. आम्हाला त्या मोडून टाकणं गरजेचे आहे, त्या दूर करणं गरजेचे आहे, की त्या कारणाने प्रियांनो कदाचित आमच्या जीवनाच्या द्वारे सैतानाला वाव मिळतो. आणि म्हणून परमेश्वराचं वचन आम्हाला सांगतं की सैतानाला वाव देऊ नका. आणि जो व्यक्ती प्रियांनो सैतान आणि सैतानाच्या गोष्टीला वाव देतो, त्यावरती प्रियांनो सैतानाचं वर्चस्व आणि अंधकाराच्या शक्तीचं वर्चस्व अधिक होतं. प्रियांनो जर आम्ही पाहिलं तर त्या गोष्टी आम्ही व्यवहाराच्या स्वरूपाने ओळखू शकतो, वाईट व्यवहाराच्या स्वरूपाने, की आपल्या जीवनामध्ये किंवा आपल्या परिवारामध्ये सातत्याने आजार असतील, शाप असेल, आज प्रियांनो अपयश असेल आणि इतर अनेक गोष्टी असतील, की त्या गोष्टी आम्ही या स्वरूपाने ओळखू शकतो की आमच्या परिवारामध्ये किंवा आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये परमेश्वराची आध्यात्मिक वेदी नसून आमची आध्यात्मिक वेदी ही मोडकळीस आलेली आहे, पण आमच्या जीवनामध्ये सैतानाची वेदी आहे, आमच्या परिवारामध्ये सैतानाची वेदी आहे. आणि ती या गोष्टीवरून आम्ही ओळखू शकतो, आजारपण, शाप आणि सातत्याने अपयश येणं. हालेलुया. हालेलुया. त्याच सातत्याने एकच गोष्टी प्रियांनो, त्या सातत्याने रिपिटेशन, त्याच गोष्टी सातत्याने प्रियांनो त्या गोष्टीचं प्रियांनो अनुकरण होतं, पिढ्यानपिढ्या त्या चुकाच्या प्रियांनो अनुकरण होतं, पुनरावृत्ती त्या गोष्टीची होती. सातत्याने त्या चुका आम्ही आमच्या जीवनामध्ये ज्या अगोदर करण्यात आल्या त्याच आमच्या जीवनामध्ये पुन्हा आम्ही करत असतो. हालेलुया. त्या चुकीच्या गोष्टीचं प्रियांनो आम्हाला आज ओळखणं आवश्यक आहे. आणि जर त्या चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये घडत असतील तर आजच त्या सैतानाच्या वेदीला आम्हाला येशूच्या नावामध्ये पडणं आवश्यक आहे. हालेलुया. कारण प्रियांनो त्या सैतानाच्या प्रत्येक चुकीच्या गोष्टी आमच्या जीवनामध्ये अपयश, आजारपण, आमच्या जीवनामध्ये प्रियांनो शाप, या सर्व गोष्टी घेऊन येतात. आणि या गोष्टी तोडून टाकण्यासाठी, या सर्व गोष्टी आमच्या जीवनामध्ये जर आहेत तर प्रियांनो या गोष्टी नष्ट करण्यासाठी प्रभू आमच्या बरोबर आहे. या गोष्टी केव्हा तुटू शकतील? या गोष्टी केव्हा तुटू शकतील?
पवित्र शास्त्रामध्ये आम्ही एक उदाहरण पाहतो. एक उदाहरण आम्हाला ही गोष्ट शिकवते की या गोष्टी केव्हा आमच्या जीवनामध्ये तुटू शकतात. त्याच वेळेस आम्हाला ज्या वेळेस आम्ही आमच्या जीवनामध्ये या उदाहरणाला आम्ही समजू शकू. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की एक संदेष्टा आहे. हा संदेष्टा प्रियांनो परमेश्वराचा संदेष्टा नाही. पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही बघितलं तर गणनाचं पुस्तक याचा अध्याय 22, 23 आणि 24 मध्ये याबद्दल प्रियांनो एक महत्वपूर्ण गोष्ट आम्हाला बघायला मिळते की बालामाला बोलावतो. हा बालाक राजा आहे आणि हा बालामाला यासाठी बोलवतो की त्याने इस्रायलाला शाप त्याने द्यावा. हालेलुया, हालेलुया. प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये जर आम्ही बघितलं तर वचन आम्हाला सांगतं या सर्व गोष्टी वचन 12 मध्ये नंबर चॅप्टर 22 वर्स 12 देव बालामास म्हणाला तू याच्या बरोबर जाऊ नको व त्या लोकांना शाप देऊ नको कारण ते आशीर्वादित लोक आहेत. हालेलुया. सो परमेश्वराने आता हा देवाचा संदेष्टा नाही. हालेलुया. हा देवाचा संदेष्टा नाही. पण प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो वचन 7 मध्ये मग मोवाबी वडील व मिद्यानी वडील शकुन पाहण्यासाठी दक्षिणा घेऊन निघाले. त्यांनी बालामाकडे जाऊन त्याला बालाकाचा निरोप सांगितला. तेव्हा तो त्यांना म्हणाला आज रात्री येथे वस्तीत राहा. परमेश्वर मला सांगेल त्याप्रमाणे मी तुम्हाला उत्तर देईल. तेव्हा मोवाबी सरदार बालामाच्या घरी उतरले. तेव्हा देवाने बालामाकडे येऊन त्यास सांगितले तुझ्या बरोबर असलेली ही माणसे कोण आहेत. बालामाने देवाला उत्तर दिले मोवाबाचा राजा सिप्पोराचा मुलगा बालाक याने मला असा निरोप पाठविला आहे की पहा मिस्र देशाहून लोकांचा समुदाय आला असून त्याने भूतल झाकून टाकले आहे. तर आता तू येऊन माझ्याकरिता त्यांना शाप दे. तू तसे केलेस तर त्यांच्याशी लढून मला त्यांना कदाचित हाकून लाविता येईल. देव बालामास म्हणाला तू यांच्या बरोबर जाऊ नको व या लोकांना शाप देऊ नको कारण ते आशीर्वादित लोक आहेत. सकाळी उठल्यावर बालामाने बालाकाच्या सरदाराला सांगितले आपल्या देशी परत जा कारण तुमच्या बरोबर यावयास परमेश्वराने मला मनाई केली आहे. तेव्हा मोवाबी सरदार मार्गस्थ झाले आणि बालाकाकडे जाऊन म्हणाले की बालाम आमच्या बरोबर येण्यास कबूल नाही. मग बालाकाने पहिल्यापेक्षा जास्त व अधिक प्रतिष्ठित सरदार पुन्हा पाठविले. ते बालामाकडे येऊन म्हणाले सिप्पोराचा मुलगा बालाक याची विनंती आहे की माझ्याकडे येण्यास काही अनुमान करू नका. मी खात्रीने तुझा मोठा सन्मान करील तरी तू आवश्यक येऊन माझ्याकरिता या लोकांना शाप दे. कोणाला शाप द्यायचा होता? इस्रायल लोकांना. हालेलुया. पण प्रियानो पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की बालाकाच्या सेवकांना म्हणाला बालाकाने आपले घर भरून सोने रुपये मला दिले तरी परमेश्वर मला माझा देव याच्या शब्दाबाहेर मला कमी जास्त काही एक करता येत नाही. सो प्रियांनो की या संदेशाला प्रियांनो इस्रायलाच्या विरोधात संदेश देण्यास संदर्भात प्रियांनो बोलवण्यात आलं होतं. पण प्रियांनो याने कोणत्याही स्वरूपाने इस्रायलाला शाप त्याने देऊ केला नाही. का? कारण इस्रायल लोक हे परमेश्वराचे निवडलेले आशीर्वादित लोक होते. कारण प्रियांनो पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो की ज्या वेळेस परमेश्वर जर एखाद्या परिवाराला एखाद्या कुटुंबाला एखाद्या व्यक्तीला जर परमेश्वर आशीर्वादित करतो तर वचन आम्हाला सांगतं की परमेश्वर त्यांच्यावरती कृपेवरती कृपा करणारा परमेश्वर आहे. हालेलुया. आणि पवित्र शास्त्र आम्हाला सांगतं की माझी कृपा तुला पुरी आहे. आणि ज्या वेळेस परमेश्वर आमच्या जीवनामध्ये कृपा करतो प्रियांनो त्या कृपेला त्या आशीर्वादाला आमच्यापासून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही. आणि म्हणून प्रियांनो आम्हाला ही गोष्ट आवश्यक आहे की आमची आध्यात्मिक
जी वेदी आहेत, जी मोडकळीस आली असेल, ती आध्यात्मिक वेदी आज आम्हाला दुरुस्त करणं गरजेचे आहे. जर प्रियांनो आम्ही ती आमची आध्यात्मिक वेदी जर आम्ही दुरुस्त केली नाही, तर त्यावरती आम्ही सकाळ आणि संध्याकाळ आम्ही परमेश्वराला धन्यवादाचा, उपकार स्तुतीचा, देवाच्या गौरवाचा, त्याच्या प्रशंसेचा, त्याच्या आभार रूपी यज्ञाचा प्रियांनो यज्ञ आम्ही अर्पण त्याला सकाळ संध्याकाळ आम्ही अर्पण करू शकत नाही. आणि सैतानाला हीच गोष्ट पाहिजे. हालेलुया. सैतानाला हीच गोष्ट पाहिजे की आम्ही परमेश्वराचा धन्यवाद, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा, त्याची प्रार्थना आम्ही करू नये. हालेलुया. जर सैतान ही गोष्ट इच्छितो आमच्या जीवनामध्ये, तर प्रियांनो तो आम्हाला या गोष्टी करू देणार नाही. कारण सैतानाची इच्छा आहे की आमची आध्यात्मिक जी वेदी आहे ती मोडकळीस यावी, आमची आध्यात्मिक वेदी पाडल्या जावी, की त्या कारणाने आम्ही सहज पापामध्ये आम्ही पडावं, त्याच कारणाने आम्ही आत्मिकरित्या संपुष्टात यावं, आत्मिकरित्या प्रियांनो आम्ही परिपूर्णपणे आम्ही नष्ट व्हावं. पण परमेश्वराची इच्छा आहे की आज जर जी आमची आत्मिक वेदी मोडकळीस आलेली आहे ती आम्ही प्रत्येकाने दुरुस्त करावी. कदाचित आज आमच्या जीवनामध्ये अपयश असेल, कदाचित आज आमच्या जीवनामध्ये आजारपण असेल, कदाचित आज आमच्या जीवनामध्ये प्रियांनो शाप असतील, कदाचित आज आमच्या जीवनामध्ये प्रियांनो वेगवेगळ्या प्रकारच्या दुष्ट अशा गोष्टी असतील. त्या सर्व गोष्टी आम्हाला येशूच्या नावामध्ये तोडून हाणून पाडायच्या आहे. कारण प्रभू आमच्यावरती प्रियांनो कृपा करणारा, दया करणारा तो जिवंत परमेश्वर आमच्या प्रत्येकांच्या बरोबर आहे. हालेलुया. पण प्रियांनो आम्ही पवित्र शास्त्रामध्ये पाहतो की आम्ही प्रत्येकांनी या गोष्टीबद्दल फार जागृत असणं गरजेचं आहे. हालेलुया. जर आम्ही आत्मिकरित्या या गोष्टीसाठी जागृत राहिलो नाही, तर प्रियांनो सैतान आमच्या आध्यात्मिक जीवनावरती सर्वप्रथम तो अटॅक करेल, आमच्या अंतकरणावरती तो अधिक अटॅक करेल. पण ज्या वेळेस आम्ही नित्य स्तुती, देवाची आराधना, त्याचा गौरव, त्याची प्रशंसा, त्याची महिमा, त्याचा आभार आम्ही सकाळ संध्याकाळ मानू, पवित्र शास्त्रामध्ये आम्ही रोज रममाण होऊ, देवाचं वचन आम्ही सकाळ संध्याकाळ वाचू, त्यावेळेस सैतान आमच्या आजूबाजूला सुद्धा येणार नाही. हालेलुया. तो येणार नाही. कारण त्याला माहिती आहे की या अंतकरण रूपीवरती केवळ परमेश्वराचाच प्रियांनो गौरव केला जातो, परमेश्वरालाच धन्यवादाचा यज्ञ अर्पिला जातो. आणि यासाठीच प्रियांनो आमची आध्यात्मिक ही आत्मिक वेदी आज आम्हाला प्रत्येकांना दुरुस्त करणं गरजेचं आहे. पवित्र शास्त्रामध्ये मी पाहतो ज्या प्रकारे वचन आम्हाला सांगतं, इब्री लूकास पत्र याचा अध्याय 10 आणि वचन 9 आणि 10 मी पवित्र शास्त्रामध्ये बघूया. हिब्रू चॅप्टर 10 वर्स 9 and 10. इब्री लूकास पत्र अध्याय 10 आणि वचन 9-10 या ठिकाणी काय सांगत आहे. मग तो म्हणाला, पहा मी तुझ्या इच्छेप्रमाणे कराव्यास आलो. या दुसरे स्थापिण्यासाठी तो पहिले नाहीसे करतो, त्या इच्छेने आपण येशू ख्रिस्ताच्या एकदाच झालेल्या देहा अर्पणाद्वारे पवित्र झालेलो आहो. प्रियांनो जो प्रभू येशू ख्रिस्त एकदाच त्या वधस्तंभावरती तो अर्पण्यात आला, प्रियांनो त्याच्या एकदाच देह अर्पणाच्या द्वारे आमच्या प्रत्येक जीवनामध्ये, आम्हा प्रत्येकांच्या जीवनामध्ये आता आम्हाला त्या भौतिक किंवा डोळ्याने दिसणाऱ्या वेदीवरती आम्हाला कोणत्या प्रकारचं अर्पण अर्पिण्याची गरज नाही. पण आम्हाला आमच्या आध्यात्मिक जीवनामध्ये आध्यात्मिक वेदीवरती सकाळ आणि संध्याकाळ धन्यवादाचा यज्ञ, आभार रूपी यज्ञ, देवाच्या गौरवाचा यज्ञ, देवाच्या प्रशंसेचा यज्ञ आणि आमच्या प्रार्थनेचा प्रियांनो यज्ञ हे अर्पण आम्हाला सकाळ